प्रमुख नेत्यांचा कार्यकर्त्यांचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि या मेळाव्याला आपण मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे प्रभारी आणि प्रभावी आदरणीय रमेश चन्नीथलाजी, आपल्या विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते आणि आताच त्यांची जी नियुक्ती झाली CWC मेंबर म्हणून ते आदरणीय बाळासाहेब थोरात, आपल्या राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, आपल्या राज्याच्या विधिमंडळातले विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवारजी, आपल्या लोकप्रिय खासदार म्हणजे आपल्या नाशिकवाल्यांना खूप दिवसाचा खासदार पाहायला भेटला नव्हता काँग्रेसचा, शोभाताईच्यामुळे धुळे लोकसभेतून आपल्या लोकप्रिय खासदार ज्यांचा आपण सगळ्यांनी सत्कार केला त्या आमच्या ताई शोभाताई बच्छाव, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे संघटन महासचिव नाना गावंडेजी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बजाज मिर्जाजी, माजी मंत्री आणि समाजजी, आमचे आमदार लहू कानडेजी, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पान गवानेजी, शरद अहेरजी, नाशिकचे आमचे प्रभारी ब्रिज दत्त, आमचे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवालजी, शहराचे अध्यक्ष आकाश छाजेड, आदरणीय अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, अहमदनगरचे शहराचे अध्यक्ष किरण काळे, आमच्या हेमलता ताई पाटील, आदरणीय राहुलजी दिवे, आमचे ओबीसी विभागाचे या भागाचे नाशिक विभागाचे प्रमुख विजय राऊतजी, आमचे मालेगावचे अध्यक्ष इजाज बेग, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले तालुक्याचे संपूर्ण अध्यक्ष, फ्रंटल काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष, मग युवक काँग्रेस, एनयूसीआय, महिला काँग्रेस, सेवा दल आणि सेलचे सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या या ठिकाणी माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, आज नाशिकमध्ये एक योगायोग आला। एकीकडे राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेतात आहे आणि महिला जमा करण्यासाठी कलेक्टर असेल, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, महानगरपालिकेचे कमिशनर असतील, एसपी असतील, या सगळ्यांना कामाला लावलं। आशा वर्कर असेल, अंगणवाडीच्या शिक्षिका असतील, मदतनीस असेल, या सगळ्यांना बचत गटांना जमा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि इथं मोठ्या संख्येने महिला आणल्या। त्याला कुठल्याही शासकीय योजनेतून तुम्ही इथं आला नाही। तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होते आहे त्या अत्याचाराच्या विरोधात लढा करण्यासाठी रणरागिणी तुम्ही इथं आल्यात, त्याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना शाल्यूट करतोय। एकीकडे पैसे देऊन, एकीकडे सत्तेचा दुरुपयोग करून, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून एकीकडे महिला जमा केल्या जातात आणि एकीकडे आमच्या लहान मुली, चिमुकल्या मुली, त्यांनी अजून जग पाहिलं नाही, 3.5 वर्षाच्या
4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार केला जातो आणि राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथं सक्षमीकरण महिला सक्षमीकरणासाठी येत असेल तर त्याचं काय केलं पाहिजे? शेमच केलं पाहिजे की नाही? तर ही परिस्थिती आज आहे. ज्या भूमीवर आपण आहोत हे भूमी संत महिमांची आहे. भगवान श्रीराम सुद्धा या भूमीवरून गेले. हे शहर हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध असेल या सगळ्यांचं एकात्मतेचा परिचय देणारं हे शहर आहे. महाराष्ट्राचं सरकार लोकसभेमध्ये हरल्यानंतर हे घाबरलं. मी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अनेक गावात जातो, अनेक जाती धर्माच्या लोकांना भेटतो, पण मी इथं पण नाशिकमध्ये आलो त्यावेळेस इथल्या मुस्लिम समाजासोबत भेटलो. इथला मुस्लिम समाज हा भारताच्या एकात्मतेच्या प्रवाहात असलेला समाज आहे. आणि 4 दिवसाच्या पहिले याच नाशिकमध्ये हा जे लोकसभेत हारले आता पुन्हा विधानसभेत हारण्याचं चित्र निर्माण झालं. आणि याच नाशिकमध्ये त्यांनी पाप केलं की बाहेरचे गुंड आणून मस्जिद असेल दर्गा असेल या ठिकाणी घोषणा दिल्यात, मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला. पण नाशिककरांचं मी अभिनंदन करेल की अशा सामाजिक बंधनाला तोडणारी जी व्यवस्था या ज्या शहरात आल्यानंतर या नाशिकच्या मुस्लिमांनी असेल की हिंदूंनी असेल एकतेच्या भरोशावर त्यांना हाकलून लावलं आणि आमच्या नाशिकची एकात्मता या ठिकाणी कायम ठेवण्याचं काम आपण केलं. त्याबद्दल तुमचा धन्यवाद केला पाहिजे. हे इतके घाबरलेले आहेत. यांना जो भ्रष्टाचाराची सवय लागली, जसं एखादा वाघ जो असतो त्याला एखाद्या माणसाच्या रक्त लागलं की मग त्याला माणूसच खायची असते. त्याला काय म्हणतात त्या वाघाला? नरभक्षक. तसे हे सत्तेचा यांना जो रक्त लागलेला आहे भ्रष्टाचाराचं, हे भ्रष्टाचार भक्षक लोक आहेत. आणि त्याच्यामुळे सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर आमचं काय मी तुम्हाला सांगतो, त्यांचं काय मी तुम्हाला आत्ताच सांगतो. यांना चक्की पिसिंग नाही केली आपण तर मग बघा यांची. आम्ही नाही करणार. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, बंडीभर पुरावे आणले देवेंद्र फडणवीसानं आणि सांगितलं की त्या अजित पवारला मी चक्की पिसिंग करेल. पण त्याच अजित पवारांच्या बरोबर मांडीला मांडी लावून हाच फडणवीस बसला. पण नाना पटोले हे पाप करणार नाही. ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता विकली, ज्यांनी महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवलं, ज्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेवर कर्ज लादलं, 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज लावलं आणि आम्हाला महागाईच्या झोतात टाकून तुम्हाला लुटण्याचं पाप हे जे लोक करतात आहेत, या भ्रष्ट व्यवस्थेला एकालाही सोडलं जाणार नाही ही ग्वाही तुम्हाला या पवित्र भूमीमध्ये मी देतोय. मित्र, ही जी काही परिस्थिती आज निर्माण झाली, मगाशी आमचे शिरीष कोतवाल सांगत होते, अनेक वक्त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांवर, कारण की हा जिल्हा शेतकऱ्यांच्या श्रमावर उभा झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, मग नाशिक असेल नगर असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश क्रॉप घेतला जातो. द्राक्ष असेल, कांदा असेल, ऊस असेल, फळं असतील, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते घेतलं जातं. मोठ्या प्रमाणात आर्थिक इकॉनॉमिक या जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये उभी झाली. या जिल्ह्यातला शेतकरी सक्षम आपल्या श्रमानं झाला, मेहनतीनं झाला. पण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, राज्यात भाजपचं सरकार आलं, तेव्हापासून आमच्या नाशिक आणि नगर जिल्ह्याला ग्रहण लागलं, शेतकऱ्याला ग्रहण लागलं. आणि आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, आमचा शेतकरी रोज आंदोलन करतोय की मी पिकवलेल्या घामाच्या पैशाला दाम मिळाला पाहिजे, माझ्या पिकाला दाम मिळालं पाहिजे. पण हे शेतकरी विरोधी जे व्यवस्था भाजपच्या रूपाने आम्ही पाहतोय, जेव्हा आमच्या शेतकऱ्यांचा शेतीचा माल निघतो त्यावेळेस एक्सपोर्ट सुरू होऊन जाते.
बाहेरच्या देशातला माल आमच्या देशात आणला जातो आणि आमच्या कांद्याचा असेल, आमच्या फळाचा असेल, आमच्या साखरेचा असेल, सगळे भाव पाडले जातात. आणि जेव्हा आमचा माल संपतो, अदानीच्या गोदामात जातो, त्यावेळेस बाजारपेठा फुलतात आणि त्या मालाला जास्त भाव मिळतो. तो आमच्याच परिश्रमाचा माल. पण अदानीचे मित्र जे मोदीचे जे मित्र आहेत अदानी, त्याला फायदा कसा होईल हे जाणून बुजून ते लोक करतात. यावेळेस वाचलेत ते. मला आठवतं की नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत आल्यानंतर नरेंद्र मोदीला जे फेकायचं ते फेकत होतं. नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये लोक काही अनौचित करू नये म्हणून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली. सगळे त्याला म्हणजे आतंकवादी नक्षलवादी सारखं आपल्या लोकांना तपासलं गेलं. तिथं पूर्ण त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नाल्या खोदल्या गेल्या होत्या. अशी परिस्थिती नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये निवडणुकीच्या काळात होती. पण तरी एक हिम्मतवान मुलांनी नरेंद्र मोदीच्या फेकूगिरीमध्ये उभा झाला. सांगितलं, मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला. तो जोरानं ओरडला. पण मोदीजीने त्याला सांगितलं, यानं कांदा सांगितलं, याला जेलमध्ये टाका. त्या बिचाऱ्याला पकडलं पोलिसांनी आणि कांद्याचं नाव घेतलं म्हणून त्याला त्या ठिकाणी उचलून पोलिसांनी नेलं. बरोबर आहे का नाही? असं झालं की नाही झालं? मग हे मताची भीक मागायला आलेला नरेंद्र मोदीला शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायला काय झालं होतं? मी काल नंदुरबार धुळ्यामध्ये बोलत होतो की आमच्या ताई निवडून आल्यात. पण निवडून येत असताना शेतकऱ्यांची मतं मोठ्या प्रमाणात हे भाजपकडे कसे गेलेत? ताई काय फार काही जास्त मतांनी निवडून नाही आल्या. ताई थोड्या मतांनी निवडून आल्या. मला तर अपेक्षा होता की धुळे लोकसभामध्ये ताईला 2.5-3 लाखाच्या फरकाने निवडून येतील. शेतकऱ्यांची संपूर्ण मतं हे काँग्रेसला मिळेल, महाविकास आघाडीला मिळेल ही अपेक्षा मला होती. पण शहरात चांगलं झालं. पण शेतकऱ्यांच्या बागांमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जे मतं आम्हाला पाहिजे होती, शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती, तेवढ्या मोठ्या संख्येने मिळाली नाही. आपला शेतकरी का जागा होत नाही? माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं रोज कुंकू पुसल्या जातं. या शेतकऱ्यांच्या चुकीच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात शेतकरी पेटून का उठत नाही हा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्याला कळतच नाही. यांना तर पटकून मारलं पाहिजे. आम्ही उन्हाळा पावसात हिवाळा असो, लाईन नसेल तरी आम्ही रात्री 12 वाजता जाऊन लाईन चालू करतो. साप असेल, विंचू असेल, बिबट्या असतील, असे जंगली जानवर असतील, त्याला न घाबरता आम्ही एक दाना पेरतो, लाखो दाणे काढतो, लोकांना पोचतो. या अन्नदात्याला आज काय अवस्था आणून ठेवली त्याच्यावरची काळजी आम्हाला का नसावी? माझं आपल्याला एवढंच आव्हान आहे की शेतकऱ्यांनी आता मूड बांधण्याची गरज आहे. या सगळ्या व्यवस्थेला जे शेतकरी विरोधी जे भाजप आहे त्यांच्यासोबत असलेले जेवढे मित्र पक्ष आहेत त्याला या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांनी मूड बांधून त्यांना पटकलं पाहिजे. ही भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. माझा आत्ताच एक मित्र मला मिळाला की त्यामध्ये खैरनार नावाच्या कोण कुठे गेला तो होता नाही पोरगा खैरनारचं काही घेऊन आला. आमच्या शिकलेले मुलं मुली ज्या आहेत त्याच्या हाताला काम नाही, नोकरी नाही. सरकार रोज काही ना काही नौटंकी करून जम्बो भरती करण्याच्या जागी आमच्या तरुणांना फसवत. परवा पुण्यामध्ये परीक्षा आमच्या का घेत नाही म्हणून आमचे शिकलेले मुलं मुली, शेतकरी शेतमजुरांचे, मध्यमवर्गीयांचे मुलं मुली पुण्यात 3 दिवस भर पावसामध्ये तिथं उपोषणाला बसले, आंदोलन केलं. सरकारला भूमिका स्पष्ट करा असं सांगत होते. मी त्यांच्याशी बोललो, फोनवर बोललो, स्पीकर उघडा करून बोललो. सगळ्यांनी ते ऐकलं. मी स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फोन लावला, अरे या तरुणांची परीक्षा जास्त घेऊ नका तुम्ही, नाही तर फार वाईट होईल.
तो म्हणला की मी लक्ष घालतो, देवेंद्र फडणवीस मी लक्ष घालतो, आणि अजूनही तिथं पोरांचं आंदोलन चालू आहे. आंदोलन चालू होतं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांना मारलं. शिकलेल्या मुला मुलींना त्या ठिकाणी बेदम मारण्याचं काम या फडणवीसाच्या पोलिसांनी त्या ठिकाणी. मी पोलिसांनाही आवाहन करतो, अरे हे काही दिवसाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, हे अत्याचारी सरकार आहे, आणि ह्या अत्याचारी सरकारला तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. तुम्ही बाजू घेतली तर तुमच्या घरात, माहीममध्ये या पोलीसवाल्यांच्या घरात 13 पोलिसांच्या घरात एकाच दिवशी दरोडा पडला, एकाच दिवसात. म्हणजे हे गुलामासारखे पोलीस वागतात. मी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही त्यांचे नोकर नाही, ह्या जनतेचे नोकर तुम्ही आहात. तुमच्या घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो आणि तो पगार तुमच्याकडे येतो. हा काही देवेंद्र फडणवीस काही एकनाथ शिंदेच्या घरचा पैसा नाही आहे. तुम्हाला जनतेला सेवा द्यायची आहे. जे पोरं शिकलेले मुलं मुली जे आज नोकरीची आस घेऊन बसलेले आहेत, त्या मोठ्या अपेक्षेने बसलेले आहेत. त्यांच्या आई वडील अपेक्षेने बसलेले आहेत की माझा पोरगा माझी पोरगी नोकरीला लागेल तर आमच्या घराचे दिवस बदलतील. आणि ही सगळी आस हे संपवण्याचं पाप जाणून बुजून महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदेचं आणि भाजपचं सरकार करते आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की या अत्याचारी या व्यवस्थेला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच आपल्याजवळ एकमेव उद्देश घेऊन आपल्याला चाललं पाहिजे. नाशिक हे स्वातंत्र्य संग्रामाचं गाव, नगर हे स्वातंत्र्य संग्राम लोकांचं गाव आहे. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या जेलमध्ये अनेक वर्ष राहिले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा जो परिसर आहे, हा परिसर अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या डीएनएचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न तो झाला पाहिजे. लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आपसामध्येच कोणाला तिकीट मिळतं, काय मिळतं, हा तुकडे तो तिकडे, मी हा इकडे तिकडे वाल्यांचा असा बंदोबस्त करेल येणाऱ्या दिवसात की त्याला समजून येईल. मी तर अनेकांना सांगतो, रे काँग्रेसचा आहे म्हणून तुला सन्मान आहे, हा इकडे तिकडे केला आणि उद्या मी माझा कार्यक्रम लावला तर कोण पुत्र विचारणार तुम्हाला? मग काँग्रेसचा आहे म्हणून तुम्हाला विचारतात, नाही तर कोणीच विचारणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तर इकडे तिकडे करण्यापेक्षा एकत्रित जनसामान्यामध्ये जाऊन उद्याचा जो बंद आहे तो बंद आपल्याला सक्सेस करायचा आहे. उद्याचा बंद आमच्या लहान मुलीवर अत्याचाराचा बदला कसा या सरकारसोबत घेता येईल आणि त्याला वठणीवर कसा आणता येईल, त्याचप्रमाणे महिलांवर अत्याचार करणाऱ्या या सरकारचा बंदोबस्त आपल्याला करायचा. शाळेमध्ये आमच्या मुली सुरक्षित नाही, लहान मुलीपासून तर मध्यमवर्गीय मध्यम म्हणजे कॉलेजमध्ये असलेल्या मुली आज आमच्या सुरक्षित नाही. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग मधल्या काळामध्ये आपणच मोर्चा काढला होता, मी होतो त्या मोर्चाला. त्याच्यानंतर सरकार जागं झालं आणि त्या ललित पाटलाला ससून हॉस्पिटलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली. म्हणजे सरकारचा त्याच्यामध्ये सगळं सहभाग होता. ललित पाटील हा सरकारच्या आदेशाने ड्रग विकत होता आणि म्हणून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये VIP ट्रीटमेंट दिलं गेलं होतं. हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही, काही आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. मग जेव्हा आम्ही विधानसभेत हे मुद्दे उपस्थित केले तेव्हा त्या ललित पाटलाचा विषय यांनी कसं त्याला आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी यांनी त्या ललित पाटलाचा विषय बरोबर लावला मार्गे. पण आज ललित पाटील जेलमध्ये आहे का ससूनमध्ये आहे हे कळायला काही कारण नाही. ड्रग्सच्या माध्यमातून किती कुटुंब बर्बाद झाले असतील, नुसते नाशिक जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ललित पाटलाचा ड्रग हा जिल्हा परिषदच्या शेवटच्या गावापर्यंत शाळेपर्यंत पोहोचला. लहान लहान पोरांना तो ड्रग चारला जात होता. आज गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग येतोय. म्हणजे आपल्या राज्यातले उद्योग गुजरातमध्ये आणि गुजरातमधून ड्रग महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात असेल आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनी महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र आज आपल्याला करावं लागणार आहे. मी या ठिकाणी आढावा बैठक आहे, पण उद्याच्या बंदमध्ये
शाळेमध्ये शिकणारे त्यांचे पालक, मुलांचे मुलींचे पालक, व्यापारी, वकील, इंजिनियर, जेवढे काही लोक असतील, या सगळ्यांना आव्हान आपण करा आणि सगळ्यांना सांगा की आमची लढाई ही राजकीय नाही, आमची लढाई तुमच्या मुलीसाठी आहे, आमच्या मुलीसाठी आहे, आमच्या भगिनीसाठी आहे. आमच्या या हे जे संवेदना संपलेलं जे सरकार आहे, या सरकारच्या विरोधात आम्ही एकत्रित आलो पाहिजे, याची ही लढाई आहे. आमची लढाई ही राजकीय नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा हा कायम राहिला पाहिजे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कायम राहिला पाहिजे. त्यासाठी आमची लढाई आहे. ही भूमिका घेऊन इथून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आणि मला विश्वास आहे की नाशिक असेल, नगर असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये शहरापासून तर तालुक्यापर्यंत, गावापर्यंत या बंदची धग पोचली पाहिजे. या पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना करायची आहे. मी थोड्या वेळानं आपण पुन्हा जिल्हा तालुका निहाय आढावा घेणार आहोत, त्यावेळेस आपण बोलू. आता सगळ्यांना थोडा वेळ जेवणाची सुट्टी आणि मग आपण बसणार आहोत. मी अनेक मुद्दे आहेत आपल्याला चर्चा करायची. आपल्या प्रभारी साहेबांना जायचं होतं म्हणून ते गेलेत, पण मी बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण साहेब विरोधी पक्ष नेते, आम्ही सगळेजण आहोत. तुमच्याशी बोलून आम्ही इथून जाणार आहोत. त्यामुळे शांततेनं आपल्याला सगळ्यांना आढावा द्यायचा आहे आणि 4:15 वाजता आपण सगळेजण इथं पुन्हा एकत्रित येऊ. मी एवढी सूचना करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. दोन मिनिटं. वकील सेलचे 3 पदाधिकाऱ्यांचं प्रदेशवर अप्रूव्हल आले, त्यांना फक्त आपण प्रमाणपत्र देत आहोत. ॲडव्होकेट किरण वसावे यांचा आज प्रवेश होत आहे. ते माजी